स्त्रीचं जीवन म्हटलं की संघर्ष आला आणि संघर्ष म्हटलं की या संघर्षावर एक नव्हे दोन नव्हे तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची रोल करणारी हरामखोर नीच भडवे ज्यांची पैदाशी ही गटारामध्ये झालेली असते अशा लोकांचा आपल्याला सामना करावा लागतो। बऱ्याच स्त्रिया अशा कमकुवत असतात की संघर्ष करत असताना त्यांना तो संघर्ष करत करत त्यांना काही कंटाळा येत असेल किंवा त्या संघर्षाला सामना करू शकत नाहीत म्हणून स्त्रिया कंटाळून वैतागून आत्महत्या करत आहेत। हे चुकीचं आहे। परंतु त्या स्त्रियापैकी आत्महत्या करणारी मी नव्हे, मी संघर्ष करणारी आहे। माझी किती खच्चीकरण केलं, बदनामी केली, हरासमेंट केली तर मी आत्महत्या नाही करणार, तर मी समोरच्याला आत्महत्या करायला लावणार। कारण मी इतकी मजबूत आहे, माझा संघर्ष इतका मजबूत आहे की कोणतंही काम मी दलालीनं करत नाही तर प्रामाणिकपणाने करते आहे। गेल्या 25-30 वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये गोरगरीब जनतेवर, महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे। आज माझं जे फेसबुक फ्रेंड सर्कल आहे ते पूर्ण 5000 फ्रेंड सर्कल आहे आणि यामध्ये काही असे काळे भुंगे गटारीचे असतात जे आपल्याला वाईट कमेंट करत आहेत। असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी कमेंट केल्याशिवाय माझी प्रचिती होणार नाही आणि त्यांचे विचार किती नीच आहेत हे स्वतःचा प्रचार ते स्वतःच करत आहात। म्हणून वाईट कमेंट करणाऱ्यांची सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते। जे माझं 5000 आज फ्रेंड सर्कल आहे, जे तुम्ही माझ्या व्हिडिओला, जे माझ्या पोस्टला आज कमेंट करत आहेत, मला लाईक करत आहेत, मला पाठबळ प्रोत्साहन देत आहेत, त्याबद्दल मी समस्त फेसबुक मीडियाची सतत आभारी आहे। आणि तुमचं पाठबळ, तुमची ही शक्ती हेच माझं प्रोत्साहन आहे आणि तुमच्या पाठबळामुळेच मला संघर्ष करण्याची पूर्ण शक्ती मिळत आहे। जो हरामखोर भडवा आहे त्याला एकदा मी माफ केलं आणि त्याच माफीचा आज मला पश्चाताप होतो आहे, परंतु तो कधी सुधारणार नाही। मी फक्त त्या गोष्टीची वाट बघत आहे की तो कधी माझ्या या पंजामध्ये येईल, कधी या वाघिणीच्या जबड्यामध्ये सापडेल आणि कधी मी त्याला वाघासारखं फोडून खाईल। मी माझ्यावर जे काही असतो अन्याय अत्याचार करत आहे त्या गोष्टीची मी दखल स्थानिक पोलीस प्रशासनाला दिलेली आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी पुढे वाटचाल करत आहे। कुठलाही व्यक्ती जर त्यांच्याकडे जर नेऊन अडकायचा असेल तर त्यासाठी पुरावा लागतो, तसेही माझ्याकडे पुरावे आहेत, परंतु त्याला माफी केल्याच्या नंतरचे आहेत ते मी रिपीट करू शकत नाही। मी फक्त त्याच्या चुकीची वाट बघत आहे। त्याचं खरं तर सुख समाधान त्याचं फक्त त्याच्या सासरवाडीतच आहे आणि मी कधी घुंगराची गाडी करून त्याला त्याच्या सासरवाडीमध्ये कायमचं नेऊन पोहोचेल या गोष्टीची त्याच्याकडून वाट बघत आहे। आतमध्ये टाकण्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे आणि बाहेर न येण्याची जिम्मेदारी ही माझी असेल। त्याच्यामुळं हा जो भडवा आहे तो माझं दरवेळी फेसबुक हॅक करतो, माझे व्हॉट्सॲप हॅक करतो। अरे पण नीच हरामखोर भडव्या, तुला वाटतंय का तुझ्यामुळं मी माझा कुठला नंबर बंद केला असेल, माझं कुठलं व्हॉट्सॲप बंद केलं असेल, माझं फेसबुक अकाउंट चेंज केलं असेल? तर नाही, मी पळणाऱ्यापैकी नाही। माझं फेसबुक तेच आहे, माझं व्हॉट्सअप तेच आहे, माझे मोबाईल नंबर तेच आहेत। तू कितीही माझं फेसबुक हॅक केलंस, माझे व्हॉट्सअप हॅक केलेस, मी केलेल्या पोस्ट दुसऱ्यापर्यंत कितीही शेअर केल्यास तरी मला काही फरक पडणार नाही, कारण तुमची चोराची औलाद आहे। पण मी चोरी करणाऱ्यापैकी नाही, तर मी सामना करणाऱ्यापैकी आहे। पोलीस प्रशासनाला सुद्धा मी या गोष्टीची दखल स्थायिक पोलीस शासनाला सुद्धा सांगितलेलं आहे, जर का यदा कदाचित उद्या माझ्या पायाला चालत ठेस जरी लागली, काही जर माझ्यासोबत बरं वाईट झालं तर त्याला हा एकच व्यक्ती जिम्मेदार असेल। हा भारतामध्ये कुठंही असू द्या, तो बचला जाणार नाही। त्याच्यामुळे जो माझा आज पोस्ट शेअर करत आहे, माझी हरासमेंट, खच्चीकरण, बदनामी करत आहे, तू फक्त तुझ्या पावलाकडे बघून चाल। असं म्हणतात की जब गिदड़ की मौत आती है तो शहर की तरफ भागता है, अशीच तुझी दशा होणार आहे। जितक्या तू माझ्या पोस्ट शेअर करशील, जितकं माझं खच्चीकरण, बदनाम करतील, तेवढंच तुला अवघड जाणार आहे। परंतु मी भिणाऱ्यापैकी नाही। कधी, कुठे, केव्हा तुझा सामना करायचा आहे सांग। तुला चोरून वार करायची सवय आहे, पण मला चोरून नाही, मी फेस टू फेस बोलते आहे। आज मी 30-25 वर्षापासून या सामाजिक कार्यामध्ये मोडत आहे। कधीही कुठल्याही जातीचा जातीवाद केला नाही। 18 पगड जाती एकत्र घेऊन खांद्याला खांदा लावून मी सामाजिक कार्य केलेलं आहे। कोणत्याच जातीमध्ये जातीय तेढ निर्माण
करणारं काम मी केलेलं नाही आणि याच्यानंतरही करणार नाही. आणि याच्यानंतर मला जी माझी 18 पगड जाती आहे त्यांची साथ, त्यांची पाठबळ आणि वेळ लागल्यावर मला तुमचं प्रोत्साहन, तुमच्या शक्तीची गरज आहे. त्यामुळं फेसबुकवरील सर्व माझं फ्रेंड सर्कल, माता भगिनी यांचे खूप खूप पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते आहे की तुमची साथ अशीच मला शेवटपर्यंत राहू द्या आणि वेळ प्रसंगी मला तुमच्या सपोर्टची, साथीची गरज पडणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.